नमस्कार. आज मी बनवणार आहे कैरीपासून अगदी चटकदार अशी कैरीची कढी. उन्हाळा म्हटलं की कैरीपासून आपण बरेचसे वेगवेगळे प्रकार बनवतो आणि खातो. उन्हाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा भाजी भाकरी किंवा चपाती भाकरी खायला नको वाटतं. अशा वेळेस आपण हा झटपट तयार होणारा अगदी चटकदार असा बेत बनवू शकतो. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. कैरीची चटकदार कढी बनवण्यासाठी इथं मी एक फ्रेश कैरी घेतलेली आहे. ही कैरी मी घरच्या झाडाची घेतली, त्यामुळे मला माहीत आहे की ही कैरी जास्तही आंबट नाही. चटकदार कढी बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्याकडे जी कैरी आहे ती वापरू शकता. घेतलेल्या कैरीचा देठ कट करायचा आणि त्यानंतर कैरीवरची साल आहे ती एका पिलरच्या मदतीने काढून घेतली. त्यानंतर या कैरीमधली कोय आहे ते आपण काढून घेऊयात आणि उरलेली कैरी आहे ते आपल्याला अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या फोडींमध्ये चिरून घ्यायची. या कैरीमधल्या 2 फोडी मी तोंडी लावण्यासाठी बाजूला ठेवलेल्या आहेत आणि बाकीची उरलेली कैरी आहे ती मी या कढीमध्ये वापरत आहे. ही कैरी अजिबातच जास्त आंबट नाही, त्यामुळे या कढीमध्ये मी थोडी कमी अख्खी कैरी वापरत आहे. कैरी जर का जास्त आंबट असेल तर तुम्ही अर्ध्याच कैरीचा वापर कढीसाठी करू शकता. मोठ्या मोठ्या फोडींमध्ये काही कैरी चिरून घेतली आणि त्यानंतर उरलेल्या 2 फोडी होत्या ती मी अगदी बारीक बारीक चिरून घेत आहे, कारण ही बारीक चिरलेली कैरी मी डायरेक्ट फोडणीमध्ये वापरणार आहे. बारीक चिरून घेतलेली कैरी थोड्या वेळासाठी एका बाउलमध्ये काढून बाजूला ठेवते आणि मोठ्या मोठ्या फोडींमध्ये चिरलेली कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी ही कैरी आहे ती मी एका कुकरमध्ये काढून घेते. कैरी कुकरमध्ये शिजवली तर पटकन शिजली जाते. कुकरऐवजी तुम्ही हीच कैरी एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये देखील शिजवू शकता. कैरी कुकरमध्ये काढल्यानंतर त्यामध्ये अर्धा ते पाऊण ग्लास इतकं पाणी घालून कुकरचं झाकण लावून 4 शिट्यांवरती ही कैरी शिजवून घेते. कैरी शिजत आहे तोपर्यंत कढीसाठी लागणारं छोटंसं वाटण बनवते. कढीमध्ये आपण ओल्या नारळाचा वापर करणार आहोत, त्यासाठी एक ओला नारळ फोडून घेतला. त्यामधला पाऊण वाटी इतका ओला नारळ मी काप करून मिक्सर जारमध्ये काढून घेतला. त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि एक छोटासा आल्याचा तुकडा घालते. वाटण लवकर आणि व्यवस्थित बारीक व्हावं यासाठी अर्धा ग्लास पाणी घालते आणि हे मिक्सरला बारीक करून घेते. कैरीची कढी ही प्रामुख्याने कोकणामध्ये बनवली जाते. कोकणामधला कोणताही पदार्थ बनवत असताना बऱ्याच वेळा त्यामध्ये ओल्या नारळाचा वापर केला जातो. बऱ्याच वेळा कैरीच्या कढीमध्ये ओल्या नारळाचं दूध काढून ते घातलं जातं, पण या कढीमध्ये मी डायरेक्ट ओला नारळ वापरलेला आहे. वाटण बनवून तयार आहे तोपर्यंत कैरी पण छान शिजलेली आहे. एका पळीने हलकीशी मॅश करून घेते. शिजवून घेतलेली कैरी मी हलकीशी मॅश करून घेतली. थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते. कढीला फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये फोडणी करता 2 टेबलस्पून इतकं तेल घालते. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घातलं. फोडणीमध्ये 3 ते 4 ठेसून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घातल्या. फ्रेश कढीपत्ता घालते. फोडणी छान कडकडीत गरम झाली की यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालते. हे वाटण देखील आपल्याला लो गॅसवरती थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं. सोबतच यामध्ये पाव चमचा हळद पावडर आणि अगदी चिमूटभर इतका हिंग घालते. वाटण घालण्या अगोदरच तुम्ही हळद आणि हिंग घालू शकता. माझं घालायचं राहिलेलं होतं. लो गॅसवरती ही संपूर्ण फोडणी थोड्या वेळासाठी शिजवून घेते. जास्तही हाय गॅसवरती फोडणी शिजवायची नाही, नाहीतर यामध्ये घातलेला नारळ फुटू शकतो. अधूनमधून हलवत बघा. थोड्या वेळासाठी ही फोडणी मी शिजवून घेतली. त्यानंतर यामध्ये छोटे छोटे काप करून घेतलेली कैरी घालते. कैरी देखील फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करते. त्यानंतर यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली संपूर्ण कैरी घालायची आहे. पाण्यासकट आपण शिजवून घेतलेली संपूर्ण कैरी यामध्ये घातली. आता याची कन्सिस्टन्सी मला बऱ्यापैकी घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाण्याचा वापर करू शकता. कढी किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार. कढीला बाइंडिंग छान यावं यासाठी 1 टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ घेतलं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि याला एकदा व्यवस्थित मिक्स करते. गाठी गुठळ्या फुटल्यानंतर हे तांदळाचं पीठ या कढीमध्ये घालते. कढी जास्त असेल तर तुम्ही यामध्ये 2 टेबलस्पून तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही यामध्ये बेसन पीठ घातलं तरीही चालू शकतं. पीठ पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर ते कढीमध्ये घातलं. एकदा व्यवस्थित मिक्स करते. आता या स्टेजला या कढीची कन्सिस्टन्सी मला अगदी परफेक्ट वाटत आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालते. कढी जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये वाढवू शकता. कढी आपल्याला शिजवून घ्यायची आहे, पण त्या अगोदर आपल्याला गॅस अगदी लो ठेवायचा आहे. गॅस अजिबात फुल करायचा नाही. फुल गॅसवरती कढी शिजवली तर फुटू शकते. कैरीच्या कढीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी यामध्ये मी थोडासा गूळ घातला.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये गुळाचा वापर करू शकता. कैरी जास्तच आंबट असेल तर थोडासा गुळ वाढवला तरीही चालू शकतो. लो गॅसवरती अधूनमधून हलवत ही कढी मी शिजवून घेतली. त्यानंतर चटकदार अशी कैरीची कढी तयार आहे. कढीची कन्सिस्टन्सी बघू शकता, काय परफेक्ट आहे, रंगही छान आलेला आहे. कढीसोबत खाण्यासाठी मी दुसऱ्या गॅसवरती भात देखील शिजवून घेतलेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेते. अशी ही चटकदार कैरीची कढी आणि त्यासोबत असा हा वाफळता भात दुपारचा बेत आपला होऊन जातो. आंबट गोड तिखट चवीची चटकदार अशी कैरीची कढी तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती मी नवीन नवीन रेसिपी घेऊन येत असते. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.